आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। आरएसएस शिस्तबद्ध संघटना तर निर्णय झाला की त्याची अंमलबजावणी करते। पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांची प्रतिक्रिया। महायुतीच्या 5 कलंकित मंत्र्यांविरोधात आम्ही उद्या आंदोलन करणार, तर त्यांना ताबडतोब पायउतार करण्याची मागणी करणार। अंबादास दानवे आक्रमक, गायकवाड, योगेश कदम, कोकाटे, गुगावले, गुलाबराव पाटलांविरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती। सिद्धेश शिंदेंना टार्गेट करून आरोप केला जातोय, तर वरळी कोळीवाड्यातील धक्काबुक्की प्रकरणावर सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। गुहागरमध्ये भास्कर जाधवांच्या विरोधात ब्राह्मण सहाय्यक संघ आक्रमक, तर हेदवतडच्या सभेत खोदकी संदर्भात केलेल्या विधानावरून ब्राह्मण समाज आक्रमक, तर राजकीय स्वार्थासाठी ऐक्याला बाधा आणत असल्याचा भास्कर जाधवांवर आरोप। आज ऑगस्ट क्रांती दिन, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह तुषार गांधी यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन। प्रांजल खेवलकर पार्टी प्रकरणी महिला आयोगाचं पोलीस महासंचालकांना पत्र, दबाव टाकून महिलांना बोलावलं का? एसआयटी मार्फत त्याची चौकशी करा, महिला आयोगाची मागणी, तर मानवी तस्करीचा हा प्रकार असल्याचाही दावा। पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडे मारहाण प्रकरणात आणखी 2 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी, तर 4 जणांना आधीच 12 ऑगस्टपर्यंतची पोलीस कोठडी। धाराशिव ड्रग्ज प्रकरणावर ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंग पाटील आमने-सामने। ड्रग्ज प्रकरणावर विधानसभेत का बोलला नाहीत? ओमराजे निंबाळकरांचा सवाल, तर षडयंत्र करून तुळजापूरचं नाव खराब केलं जातंय, राणा जगजितसिंग पाटलांचं उत्तर। वरळी तुमच्या बापाची मालकीची आहे का? नरेश मस्केंचा पलटवार, तर काल कोळीवाड्यामध्ये आलेले नासके नारळ होते। अरविंद सावंत यांनी शिंदेंवर केली होती टीका।